गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? सो 2 दिवसापासून मी कुठे बाहेर निघाले नव्हते. सो निघाली शेवटी भटक भवानी बाहेर. सकाळ सकाळ झाली, आवरलं तर मी चालले. मी काही कामानिमित्त निघाले होते, पण ठीक आहे, कामानिमित्त का होईना पण मी निघाले होते. बाहेर आलं ना जे सुकून आहे ना बाई, मी तो कशातच नाही सांगू शकत. तर ॲक्च्युली मी चालले होते मनी एक्सचेंज करायला. काही पैशांची गरज असो, माझ्याकडे सिंगापूरची करन्सी होती, तर मी तिला एक्सचेंज करायला गेले होते. त्याच्यासाठी पासपोर्ट लागत होतं. ऑफिसमध्ये गेले, मग तिकडे मी वेट केलं त्यांच्यासाठी. त्यांची प्रोसेस होती. मग माझ्याकडनं काही डॉक्युमेंट सिग्नेचर्स करून घेतले आणि त्याच्यानंतर मग मला त्यांनी इंडियन करन्सी दिली. त्याच्यानंतर मी गेले होते गाडी बघण्यासाठी, कारण की माझी गाडी आता थोडीशी प्रॉब्लेम देते आहे. सो मम्मीचं असं चाललं आहे की नवीन गाडी घेऊयात. तर मी तिथे विचारपूस करायला गेले होते. विचारपूस केली, पण माझ्याकडनं RC कार्ड हरवलं आहे. सो त्यांनी सांगितलं RC कार्ड घेऊन या. मग त्याच्यानंतर एकदा बस एकच द्या. नाही एक बस. मावशी घ्या आजींना मी तिथनं सोडलं तर काळजी घ्या, काळजी घ्या. तिकडे रिक्षा. त्या आजींना मी सोडलं तिथं, गाडी नव्हती भेटत. त्यांनी मला आंबे दिलेत 2. ते त्यांच्या मिस्टरांना तिकडे त्यांच्या मुलाकडे ठेवलंय, तर ते त्यांना भेटायला चालेत. त्या आजींना मी सोडलं तर खूप खुश झालं होतं. त्याच्यानंतर मी आले कारखान्यावर गणपतीच्या. तर गणपती बाप्पा लवकरच आगमन होणार आहे, तर मस्त मस्त त्यांना सजवतात आहेत. घरी आल्यानंतर मग त्याच्या 5:30 वाजले होते. दिवसभर कंटाळा आला होता, पण नंतर आम्ही गेलो पिंपरीमधनं काही गोष्टी घ्यायच्या होत्या. मम्मीला सँडविच खायचं होतं आणि माझ्या फ्रेंडसाठी मला कवर पण घ्यायचा होता आणि मम्मीच्या फोनला पण कवर घ्यायचा होता. त्याच्यानंतर ते झालं, मग आम्ही गेलो फ्रूट्स घ्यायला. आणि हे बघा डॉगेश बाई, मी जिथे जाईल ना तिथे मला हे भेटणार म्हणजे भेटणार. त्याच्यानंतर शॉपिंग वगैरे झालो. फायनली मग आम्ही घरी आलो आणि विचार केला लवकर झोपायचा, पण